In this video, we will study the different types of the proteins on the basis of the composition. Means the proteins are classified. Proteins are classified on the basis of composition. On the basis of composition. There are three different types of the proteins on the basis of the composition. Number one, the first is the simple proteins. Simple protein. Second is the conjugated proteins. And third is the derived proteins. There are three types of the protein molecule on the basis of the composition. One is the simple, second is the conjugated, third is the derived proteins. Okay. Simple proteins means here such a type of protein they are also formed by. It consists of a long polypeptide chain having the number of amino acids. It means that these simple protein molecule on hydrolysis to form amino acids. म्हणजेच काय हा सिंपल प्रोटीन मॉलिक्यूल मध्ये काय असते पॉलीपेप्टाइड चेन असते त्या पॉलीपेप्टाइड चेन मध्ये नंबर ऑफ अमायनो ऍसिड्स असतात जेव्हा त्या पॉलीपेप्टाइड चेनचं हायड्रोलायसिस होईल ब्रोकन डाऊन होईल ती चेन तेव्हा त्याच्यापासून छोटे छोटे अमायनो ऍसिड असे बाहेर पडते देन दी सिंपल प्रोटीन मॉलिक्युल्स आर soluble in one or many solvent. But may be soluble in what? Soluble in water. ठीक आहे म्हणजे ते एका किंवा अनेक सॉल्व्हेंट मध्ये ते सोल्युबल होतं पण वॉटर मध्ये सॉल्व्हेंट होतं का नाही फक्त एकमेव असा जो प्रोटीन आहे तो म्हणजे हिस्टोन टाइप ऑफ द प्रोटीन one protein that name is a histone protein present in the DNA molecule. Histone type of protein in the DNA molecule they are soluble inside the water. आता ह्या सिंपल प्रोटीनचे मी तुम्हाला एक्झाम्पल सांगते एक्झाम्पल सिंपल प्रोटीनचा आहे इथे लिहिते एक्झाम्पल्स एक अल्ब्युमिन त्याच्यानंतर आहे लेग्युमिलिन एक अल्ब्युमिन लेग्युमिलिन इज also the type of the simple proteins here आता एक अल्ब्युमिन म्हणजे कोणता पार्ट आहे एकचा जो पांढरा पार्ट असतो ना अंड्यामधला जो येलो पार्टच्या बाहेरचा जो पांढरा पार्ट आहे तो अल्ब्युमिन असतो त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन्स असतात जे आपण डाळी खातो त्यांच्यामध्ये सगळं काय आहे सगळे पूर्ण अल्ब्युमिन असतात ठीक आहे त्याच्यानंतर मिल्क मध्ये पण प्रोटीन्स असतात ते पण अल्ब्युमिनच प्रकारचे असतात हे झाले एक्झाम्पल सेकंड टाइप प्रोटीन कोणता आहे कंजुगेटेड प्रोटीन सेकंड टाइप कोणता आहे कंजुगेटेड प्रोटीन्स Second type of the protein is called as the conjugated proteins. In these conjugated proteins, in this type or such a type of proteins, they are formed by the combination of simple protein plus non-protein substance आणि हा नॉन प्रोटीन सबस्टन्स जो आहे
या नॉन प्रोटीन सबस्टन्सलाच म्हणायचं प्रोस्थेटिक ग्रुप. यालाच काय म्हणायचं? प्रोस्थेटिक ग्रुप. ठीक आहे. म्हणजे कंजुगेटेड प्रोटीन्स तयार होण्यासाठी सिंपल प्रोटीन्स आणि नॉन प्रोटीन पार्ट म्हणजेच काय प्रोस्थेटिक ग्रुपची आवश्यकता असते. देन the example of these conjugated proteins are nucleoproteins. ठीक आहे. आता बघा सिंपल प्रोटीन प्लस म्हणजेच काय न्यूक्लिओप्रोटीन म्हणजे याच्यामध्ये काय प्रोटीन प्लस नॉन प्रोटीन सबस्टन्स. आता न्यूक्लिओप्रोटीन हे एक एक्झाम्पल सांगितलं मी तुम्हाला. याच्यामध्ये सिंपल प्रोटीन कोणतं आहे? इथे तर प्रोटीन मॉलिक्यूल आहेच आहे. प्रोटीन प्लस न्यूक्लिक ऍसिड टू फॉर्म दिस न्यूक्लिओप्रोटीन. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे हिमोग्लोबिन. ठीक आहे. आता या हिमोग्लोबिन मध्ये हा जो ग्लोबिन आहे, दिस ग्लोबिन इज अ टाइप ऑफ प्रोटीन मॉलिक्यूल. ग्लोबिन इज अ प्रोटीन. इकडे लिहिते मी ग्लोबिन प्लस heme type of the substance, that is the pigment, that is the ferrous pigment is also present to form this is the protein molecule and this one is the non protein molecule. ठीक आहे. नॉन प्रोटीन मॉलिक्यूल म्हणजेच कोणता? प्रोस्थेटिक ग्रुप. आता इथं प्रोटीन मॉलिक्यूल आहे न्यूक्लिओप्रोटीन मधला प्रोटीन मॉलिक्यूल आणि हा न्यूक्लियस मधले जे न्यूक्लिक ऍसिड असतात ते दोन्ही मिळून म्हणजे हा प्रोटीन प्लस नॉन प्रोटीन ग्रुप. दिस वन इज द हिमोग्लोबिन. ग्लोबिन प्रोटीन प्लस नॉन प्रोटीन पार्ट टू फॉर्म द हिमोग्लोबिन. Then the third example, this one first, this one second. Third is that is the glycoprotein. Okay, yeah. Then the third type of the proteins is also called as the derived protein. Such a type of protein, they are actually the derivatives of simple proteins or another type of these two proteins. हे बघा, हा जो प्रोटीन मॉलिक्यूल तयार होतो डिराइव्ड प्रोटीन हा कुणापासून तयार होतो? सिंपल प्रोटीन्स किंवा कंजुगेटेड प्रोटीन्स पासून. इट मीन्स दॅट द डिराइव्ड प्रोटीन्स इज ऍक्च्युअली द डेरिव्हेटिव्हज ऑफ these are the derivatives of the simple proteins and conjugated proteins. ठीक आहे. याचं एक्झाम्पल आहे प्रोटीओजेस, पेप्टोन्स. फर्स्ट इज द पेप्टोन्स and proteoses is also the derived type of the proteins. It means that the proteoses म्हणजे प्रोटीन मॉलिक्यूल तयार होण्यापूर्वीचे जे छोटे छोटे पार्ट्स जे असतात किंवा अमायनो ऍसिड्स पासून जे पेप्टाइड बॉन्ड जो तयार होतो दोन अमायनो ऍसिड मधला, ते अमायनो ऍसिड जॉईन होण्यापूर्वीची जी स्टेज आहे ती म्हणजे पेप्टाइड्स. ठीक आहे. आलं लक्षात? त्यालाच म्हणतात डिराइव्ड प्रोटीन्स, जे की सिंपल प्रोटीन्स आणि कंजुगेटेड प्रोटीन्स पासून तयार झालेले असतात. समजलं इथपर्यंत? देन द नेक्स्ट पॉइंट इज द इम्पॉर्टन्स ऑफ द प्रोटीन्स. Importance of significance of a protein molecule. Significance of proteins. Number one, it acts as a source of energy. Number one, it acts as source of energy. ठीक है? It acts as a source of energy. The second is a structural and building material. It is structural and building material. Structural and
building material of a cell membrane of a cell or different plant parts of the cell. In animals, they are also for the building material of the hairs, nails, horns, etc. Third point, it helps in muscle. It helps in muscle contraction and relaxation. Contraction and the relaxation. It means that the contraction and relaxation of the muscles. It helps in the transportation process. It helps in transport of oxygen from lungs to different body parts. म्हणजेच काय, हिमोग्लोबिन मधला जो हिम नावाचा जो पिगमेंट आहे किंवा हिमोग्लोबिन इज ऍक्च्युअली, हे बघा इकडे लक्ष द्या, हिमोग्लोबिन इट हेल्प्स टू ट्रान्सपोर्ट. एक्झाम्पल मध्ये काय घेतलं मी, हिमोग्लोबिन इट हेल्प्स इन द ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन फ्रॉम लंग्स टू डिफरंट पार्ट्स ऑफ द प्लांट, different body parts. Number 5, it helps in the defensive in nature. Defensive म्हणजेच काय, it helps in the formation of the antibodies. म्हणजे antibodies तयार करण्याचं काम हे प्रोटीन मॉलिक्यूल करतात. त्याच्यानंतर it acts as an enzymatic action. It acts as a enzymatic ऍक्शन. म्हणजे काही प्रोटीन्स हे एन्झाइम्सचं पण काम करतात. की मी जसं एक्झाम्पल सांगितलं होतं तुम्हाला की काही एन्झाइम्स मध्ये ऍक्टिव्ह साइट असते आणि ती ऍक्टिव्ह साइट हे एन्झायमॅटिक ऍक्शनचं काम करत असते. देन इट हेल्प्स इन द क्लॉटिंग प्रोसेस. प्रोटीन इट हेल्प्स इन द क्लॉटिंग ऑफ अ ब्लड. क्लॉटिंग ऑफ ब्लड म्हणजे आपलं जे रक्त आहे ते क्लॉट करण्याचं काम फायब्रोनोजिन नावाचे प्रोटीन्स करत असतात. ठीक आहे, इट हेल्प्स इन द क्लॉटिंग ऑफ ब्लड. त्याच्यानंतर इट हेल्प्स टू स्टोअर द फूड मटेरियल. लास्ट, इट हेल्प्स टू स्टोअर द फूड मटेरियल. It helps to store the food material inside the seeds or in eggs. Then inside the seeds, it helps in the storage of the food material. In plants, inside the seed, it helps to store the food material, and this food material they nourishes the developing embryo at the time of the germination. These are the different significance of the protein molecule. First is it acts as a source of energy. It helps in the formation of structural and building material of some parts of the animals like hairs, nails, horns. It helps in the muscle contraction and relaxation. It helps in transport of the oxygen from lungs to different parts of the body. And here hemoglobin, they take part in this process. It acts as a defensive in action, means it helps in the formation of antibodies. ठीक है, it acts as an enzymatic action. त्याच्यानंतर clotting of blood, and it helps to store the food material inside the seeds or inside the eggs. In plants, it helps to store food material inside the seed for the process of germination. To supply this food material in the process of germination of the seedlings. ओके, ऑलरेडी समजलं इथपर्यंत. आता याच्यानंतरच आपण नेक्स्ट पिरियड. थँक्यू.